चला, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आणि आपण सुरू करूया. सगळ्यांच्या सूचनांचंही स्वागत आहे. 15 तारखेच्या आत आपला सिलेबस कव्हर होईल. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, फक्त तुम्ही अभ्यास करत राहा, व्हिडिओही पाहत राहा. बघा, आज आपण मराठीचा एक मस्त चॅप्टर घेत आहोत. मराठीचं आपण नाम रात्री बघितलं. आता आपण शब्दसिद्धी घेऊ, की जे मला महत्त्वाचं वाटते. हे बाकीचे ते घेऊ, पण शब्दसिद्धी घेऊन टाकू आपण. शब्दसिद्धी शब्दसिद्धी आवाज वगैरे क्लिअर आहे? फक्त लाईक करून सांगा. माईक ऑन करून कोणीच करू नका. ओके, चलो. शब्दसिद्धीमध्ये तुम्हाला मराठीच्या ज्या काही आहेत प्रश्न, TETला 30 आणि KPला 25, 20-25 जे असतील त्यामध्ये 1 ते 2 प्रश्न अपेक्षित आहेत. 2 प्रश्न शुअर, 2 प्रश्न येतात. आणि मग ते कसे येतात, कुठून येतात, कोणतं लक्षात ठेवायचं हे आपण पाहूया. बघा, कोणतीही भाषा जी आहे ना ती शब्दाने बनते, है नाही. ज्या भाषेमध्ये सर्वात जास्त शब्द ती भाषा श्रीमंत मानली जाते. ज्या भाषेमध्ये सर्वात जास्त शब्द असतात ती भाषा सर्वात जास्त श्रीमंत किंवा सर्वात ज्ञानी भाषा असं मानली जाते. मग आपली मराठी जी भाषा आहे, आपली मातृभाषा, तर आपली मातृभाषा ही एक सिद्ध झालेली किंवा बनलेली आहे. किंवा मराठीमध्ये देखील एक विविध शब्द जे आलेत ते शब्द देखील अनेक भाषेतून आलेले आहेत. शब्दसिद्धी म्हणजे काय हे असं तुम्हाला काही प्रश्न कधी येत नाही, पण तुमच्या इथं लक्षात असू द्या की शब्द कसा बनतो. शब्द कसा बनतो म्हणजेच काय, तर सिद्ध होतो. त्या नावातच आहे. शब्द कसा बनतो म्हणजेच सिद्ध होतो, त्यालाच काय म्हणतात, शब्द सिद्ध होतो, त्यालाच म्हणतात शब्दसिद्धी. त्यालाच म्हणतात शब्दसिद्धी. समजे आपली भाषा, आपली जी मराठी भाषा आहे ती आता अभिजात भाषा आहे. ही मराठी भाषा संस्कृत आणि प्राकृत या भाषेपासून बनलेली आहे. ठीक आहे. तसं पाहायला गेलं तर पहिल्यांदा प्राकृत, मग संस्कृत असं म्हणतात आणि मग मराठी. ठीक आहे. तर प्राकृत संस्कृत भाषेपासून आपली मराठी बनलेली आहे. मग हे जे भाषेतले शब्द आहेत, आपल्याला लक्षात ठेवायच्या काही गोष्टी आहेत, त्यात फक्त आपण पाहूया. आणि ते शब्द महत्त्वाचे आहेत. शब्दसिद्धीमध्ये हे व्याख्या वगैरे काही जास्त महत्त्वाच्या नाही आहेत, तर त्याच्यामधले शब्द महत्त्वाचे आहेत. तर 3-4 प्रकारचे शब्द आहेत. जसं की 4 प्रकारचे शब्द असं म्हणू शकतो आपण की शब्दसिद्धीमध्ये 4 प्रकारचे शब्द आपण म्हणू शकतो किंवा 4 ह्याच्यात. याला एक म्हणतात तत्सम शब्द, दुसरा म्हणतात तद्भव शब्द, तद्भव, आणि तिसरं म्हणतात काय म्हणतात, देशी किंवा देशज शब्द, आणि चौथा असतं ते परभाषीय शब्द. परभाषीय. मग या परभाषेचे अनेक प्रकार आहेत, ते आपण नंतर पाहूया. मग तत्सम शब्द कोणते, तर तत्सम म्हणजे संस्कृतमधून जसेच्या तसे, तत्सम तशासारखे आलेले शब्द. संस्कृतमधून जशाच तसे आलेले शब्द ते म्हणजे तत्सम शब्द. संस्कृतमधून जशाच तसे आलेले शब्द, काहीच बदल नाही आलेले शब्द. मग ही व्याख्या येते का तुम्हाला? तर व्याख्या पण येणं अपेक्षित नाही आहे.
व्याख्या आली तर चांगलीच गोष्ट आहे, सोपं आहे ते, सगळ्यालाच येईल ते, पण व्याख्या नाही येते ते. तर इथं येतं शब्द येतात ते तद्भव शब्द. तद्भव शब्द म्हणजे काय, तर संस्कृतमधले जे शब्द आहेत त्यांच्यामध्ये थोडाफार बदल होऊन, त्याच्यामध्ये थोडाफार बदल होऊन, काहीतरी फरक होऊन जे शब्द येतात मराठीमध्ये त्याला म्हणतात तद्भव शब्द. म्हणजे मराठीत मराठीत येताना त्यांच्या मूळ रूपात बदल होतो. मूळ रूपात बदल होतो. ठीक आहे, ते म्हणजे तद्भव शब्द. आणि देशज शब्द म्हणजे कोणते, ते ना तत्सम आहेत ना तद्भव आहेत, ना तत्सम आहेत ना तद्भव आहेत. मग कसले, तर जे मूळचे आहेत, मूळ आपल्या महाराष्ट्राचे आहेत, आपले आजी आजोबा पणजोबा जे पूर्वीचे आपले लोक होते, पूर्वज जे होते, त्यांच्या तोंडून जशाच तसे जे काही शब्द आले ते म्हणजे देशज शब्द किंवा त्याला देशी शब्द असं म्हणतात. ठीक आहे, येते का लक्षात. ह्या शब्दांची उत्पत्ती माहिती नसते. असंच चालत आलेले शब्द मागून नेमकं कुठल्या भाषेतले आहेत हे काही माहिती नसतं, म्हणजेच हे देशज शब्द आहे. आणि त्यानंतर आहे बघा परभाषीय शब्द. मग त्याच्यामध्ये विदेशी शब्द आहेत. मग आपल्या भारतातले काही जे राज्य आहेत आपल्या शेजारी असलेलं तेलंगणाची तेलुगू, कर्नाटकची कन्नड, केरळची मल्याळम, गुजरातची गुजराती, गोव्याची कोणती आहे कोकणी असेल, जे काही असतील त्या यांच्यापासून देखील काही शब्द बनलेले आहेत. परभाषीय शब्द हे आहेत. म्हणजे परभाषीय शब्दमध्ये पण परकीय शब्द आणि आपल्या देशातील शब्द, स्वदेशी शब्द हे याचे प्रकार पडतात. ओके, हे तुम्हाला थोडंसं लक्षात आलं असेल. आता आपल्याला छानपैकी एक गोष्ट लिहून घ्यायची आहे. ठीक आहे, तर इथं तुम्ही लिहा तत्सम शब्द. काय लिहायचं तुम्हाला, तत्सम शब्द. तत्सम शब्द. आवाज क्लिअर येत नाही सर बाबा, आवाज येत नाही का, नाही येत. आतापर्यंत येत नव्हता का, आत्ताच येत नाहीये, आत्ताच येत नाही का, सर ब्रेक होतोय मध्ये आवाज कट होतो. मग आता हा नेटचा प्रॉब्लेम असू शकतो बरं का. बरं आता येतोय का, आता येतोय का. ठीक आहे, मी थोडं मोठ्याने बोलायचा प्रयत्न करतो. ठीक आहे. चलो, तत्सम शब्द बघा, तुम्हाला सांगितलं की तत्सम शब्द म्हणजे कोणते शब्द, संस्कृतमधून जशाच तसे आलेले शब्द. हे तत्सम शब्द किती आहेत बरं आपल्या मराठीमध्ये आलेले, किती आहेत, तर अनेक आहेत, शेकडो आहेत, हजारो आहेत. ठीक आहे, उदाहरणार्थ जर मी म्हणलं हे कवी, हा कवी रहस्वच लिहायचा, कारण तत्सम शब्द जशाच तसे आलेले आहेत, त्यांचा ऱ्हस्व दीर्घ जो आहे तो लिहायचा आपण. ओके, कवी खरं तर आपण असा लिहायला पाहिजे, पण असा लिहितो का, नाही लिहित, कारण तो तत्सम शब्द आहे, जो तशाच तसा लिहायचा. त्यानंतर मधु, त्यानंतर गुरु, पिता, पुत्र, ठीक आहे, कन्या, हे तत्सम शब्द आहे. वृक्ष, पुरुष, धर्म, सत्कार, ठीक आहे, उत्सव, समर्थन वगैरे वगैरे, हे सगळे शब्द काय आहेत, हे तत्सम शब्द आहेत. अनेक शब्द आहेत, आपण कितीही लिहू शकतो, पण आता ते काय आपण लिहित बसायचं नाही. आता इथं तुम्ही परत स्टार करून लिहा. तत्सम शब्दाच्या काही गोष्टी तुम्हाला जे सांगितल्यात
त्या इतक्या पुरेशा आहेत आपल्याला लक्षात राहण्यासाठी. त्यांच्या रूपात कसलाच फरक पडत नाही, ते जसे तसे येतात, संस्कृतमधून आलेले आहेत वगैरे वगैरे. आता तद्भव शब्द बघा, तद्भव. तद्भव शब्दाचं थोडीशी तुम्हाला व्याख्या सांगितलेली आहे. काय तद्भव शब्द? तर संस्कृतमधून आल्यानंतर त्यांच्या मूळ रूपांमध्ये बदल झाल्या होऊन जे शब्द तयार होतात त्याला तद्भव शब्द म्हणायचा. उदाहरणार्थ काय? आता मी इथे लिहितो, हा समजा मी हा कर्ण लिहिला, कर्ण, तर हा झाला संस्कृत शब्द. आणि मी इथं कान लिहिला तर हा झाला तद्भव शब्द. कर्ण, कान. चक्र, हा चक्र काय झाला? चक्र झाला संस्कृत शब्द म्हणजे तत्सम शब्द झाला. आणि चाक हा झाला तद्भव शब्द. ठीक आहे. मी लिहिला अग्नी, अग्नी, मी लिहिला अग्नी, अग्नी हा शब्द झाला तत्सम. आणि मी नुसता आग शब्द लिहिला तर तो झाला तद्भव. तसाच मी लिहिला पर्ण, हा पर्ण शब्द झाला तत्सम. आणि पान हा शब्द झाला तद्भव. मी लिहिला इथं समजा विनती, विनती शब्द जर मी लिहिला तर तो झाला तत्सम. आणि ठीक आहे, आणि विनंती जर लिहिला, विनंती, विनती म्हटला तर तत्सम. आणि विनंती म्हटला तर तो तद्भव शब्द आहे. येते का लक्षात? त्यानंतर आपण जर म्हणला इथं मी म्हणलं ग्रह, ग्रह, हा ग्रह शब्द तत्सम आहे आणि घर शब्द तद्भव आहे. मी इथं म्हणला पद, पद म्हण हा शब्द आहे तत्सम आणि पाय शब्द आहे तद्भव. मी जर म्हटला भातृ, भ्रातृ, काय म्हणतो त्याला आपण, भ्रातृ, हा शब्द आहे तत्सम आणि भाऊ हा शब्द काय आहे? हा काय शब्द? तद्भव शब्द आहे. हे असे शब्द शक्यतो तुम्हाला परीक्षेला जर आला तर ह्याच्यात येतात बघा. हे तद्भव आणि तत्सममधला फरक मी सांगितला ना, त्याच्यात येऊ शकतात. तत्सम मी आता वरी सांगितले त्याच्यातली येण्याची शक्यता कमी आहे. त्यानंतर जर मी म्हणला सवश्रू, मी काय म्हणला सवश्रू, सवश्रू, सवश्रू म्हटलं तर तो झाला तत्सम शब्द आणि सासू शब्द झाला तद्भव शब्द. मी जर म्हणला शिवशूर, शिवशूर, तर हा शब्द झाला तत्सम आणि सासरा शब्द झाला तद्भव. ओके. मी म्हणला ग्राम, ग्राम शब्द झाला तत्सम आणि मी गाव म्हटलं तर गाव शब्द झाला तद्भव. मी म्हणलं दुग्ध, दुग्ध शब्द झाला तत्सम आणि मी म्हणलं दूध तर हा शब्द झाला तद्भव. मी म्हणलं ग्रास, ग्रास, ग्रास म्हटलं की हा शब्द झाला तत्सम आणि ग्रासचाच घास म्हटला की तो शब्द झाला तद्भव. तसंच मी म्हणलं कोमल, कोमल शब्द झाला तत्सम आणि कोवळा हा शब्द झाला तद्भव. येते का लक्षात? तसंच ओष्ठ हा शब्द जर मी लिहिला तर ओष्ठ शब्द झाला तत्सम आणि ओठ शब्द झाला तद्भव. ठीक आहे. तसंच जर मी म्हणलं कर्म, कर्म शब्द झाला तत्सम आणि काम शब्द झाला तद्भव. ठीक आहे. अशी आपण खूप 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 मोठी यादी बनवू शकतो, पण यादी जास्त काही कामाची नाही. आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं आहे, घर्म हा शब्द झाला तत्सम आणि घाम शब्द झाला तद्भव. समजे क्या? ह्याच्यात आपल्याला एखादा शब्द अपेक्षित आहे. बघा, हे जरी असं असलं तरी एकाच वेळी हे दोन्ही शब्द ह्याच्यामध्ये वापरले जातात. कसे वापरले जातात बघा, कसे वापरले जातात बघा. हे तत्सम मध्ये म्हणजे अर्थ कसा बदलतो, कधी कधी अर्थही बदलतो. आता इथं अर्थ बदललाय का? नाही. तत्सम शब्दामध्ये जर तद्भव शब्द ते बनत असतील तर त्याचा कधी कधी अर्थही बदलतो. जसं आता मी म्हणलं हा कलश, म्हणलं मी कलश, हा शब्द आहे तत्सम. मग कलश म्हणजे मला सांगा बरं काय होते? कलश म्हणजे काय होते? कलश म्हणजे तांब्या. कलश म्हणजे तांब्या, तांब्या माहिती आहे ना? कलश म्हणजे तांब्या आणि हा शब्द आहे तत्सम. ओके, म्हणजे तांब्या नाही, कलश शब्द तत्सम आहे. आणि मी म्हणला कळस, तर कलश पासून कळस बनलाय, पण मग कळस
आणि ह्या कलशमध्ये फरक आहे. काय आहे? देवळाच्या वरचा जो भाग असतो तर त्याला म्हणतात कळस. देवळाच्या वरचा भाग किंवा त्याला आपण काय म्हणतो कळसाला काय शब्द दुसरा? हे आहे तद्भव शब्द. येते का लक्षात? म्हणजे याच्यामध्ये बदल होत असताना कधी कधी ते त्याचे अर्थामध्येही बदल होतो, पूर्णतः बदल होतो. उदाहरणार्थ जर मी म्हणलो क्लेश, याच्यातलंच क्लेश जर म्हणलं मी क्लेश हा शब्द काय आहे तर तत्सम आहे. आणि क्लेश म्हणजे काय? क्लेश म्हणजे कष्ट. आपण कमी क्लेश करून देतोय का जीवाला, क्लेश. त्यानंतर मी म्हणलं क्लेशपासूनच बनलेला किळस. किळस म्हणजे काय? किळस म्हणजे घाण वाटणे. घाण. किळस म्हणजे मला घाण वाटणे, मला किळस वाटणे म्हणतो आपण. हा तद्भव शब्द आहे. आणि वरचा आहे तत्सम. ओके. तर हे असं आहे. हे तुमच्या लक्षात आलं असेल. जास्त काही ह्याच्यामध्ये अवघड आहे असं मला वाटत नाही. अनेक शब्द आहेत. जेवढे शब्द तुम्ही घ्याल तेवढं आपल्या ज्ञानामध्ये भर पडणारे आहे. तुम्ही म्हणाल सर हा शब्द राहिला, तर आहेत, भरपूर आहेत. ओके, चालते ना. आता बघा दुसरं आहे आपला 3 नंबरचा. आपण एक तुम्हाला लिहून दिला होता आपल्या फ्लो चार्टमध्ये. तर ते कोणता आहे? देशी शब्द. देशी. आता देशी शब्द यालाच म्हणतात देशज. आणि यालाच म्हणतात काय म्हणतात त्याला? देश्य. देश शब्द, देश यालाच असे शब्द म्हणतात. ओके. तर हे देशी शब्द म्हणजे कोणते? आपल्या देशातले नाही, आपल्या महाराष्ट्रातले. देशी शब्द म्हणजे कोणते? आपल्या मूळ महाराष्ट्रातले, मूळ महाराष्ट्राचे शब्द. हे देशी शब्द मूळ महाराष्ट्राचे शब्द. मूळ महाराष्ट्राचे कोणते? जे इथले आहेत, पूर्वीपासून आपले पंजोबात, खप्पर पंजोबा वगैरे वगैरे जे जे काय असते त्यांच्या तोंडून येणारे हे शब्द आहेत. म्हणजे हे तत्सम पण आहेत, तद्भव पण आहेत. आता याच्यामध्ये तुम्हाला एक ट्रिक आहे, ती लक्षात ठेवायची. तुम्हाला ती लिहिल्याच्या नंतरच ट्रिक लक्षात येईल. बघा उदाहरण आहे ते. हे तुम्हाला जर उदाहरण येऊ शकतं ते, म्हणून तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या. उदाहरणार्थ मी म्हणलं झाड, हा देशी शब्द आहे. मी म्हणलं दगड, हा देशी शब्द आहे. मी जर म्हणला धोंडा, हा देशी शब्द आहे. मी म्हणला घोडा, हा देशी शब्द आहे. मी म्हणला हाड, देशी शब्द आहे. मी म्हणला डोळा, हा देशी शब्द आहे. मी म्हणला लुगडा, नाही लुगडं, तर हा देशी शब्द आहे. ठीक आहे. मी म्हणला हे झाले. असे अनेक शब्द काय आहेत. मी म्हणला पोट, हा देशी शब्द आहे. मी म्हणला गुडघा, हा देशी शब्द आहे. मी म्हणला बोका, मी म्हणला रेडा, तर तोही देशी शब्द आहे. मी म्हणला बाजरी, हा देखील देशी शब्द आहे. मी म्हणला वांगे, हे देखील देशी शब्द आहे. त्यानंतर लुगडे घेतलं. मी म्हणला झोप, हा देखील देशी शब्द आहे. मी म्हणला खुळा, हा देखील देशी शब्द आहे. मी म्हणला चिमणी देखील देशी शब्द आहे. आणि अशा पद्धतीनं ढेकूण, कंबर आणि वगैरे वगैरे हे शब्द काय आहेत? देशी शब्द आहेत. आता बघा याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी कॉमन दिसते का? काहीतरी कॉमन दिसते का? मला व्हिडिओ ऑन करा, सांगा पटकन. व्हिडिओ ऑन करा, जस्ट 1 मिनटं. काहीतरी कॉमन दिसते का याच्यामध्ये? काहीतरी कॉमन दिसते का? आपल्याला ट्रिक सापडणार आहे. बघू कुणाचं प्रत्याभिज्ञान किंवा प्रत्याभिज्ञान फास्ट आहे, निरीक्षण फास्ट आहे. काय दिसते का? आता मी लक्षात ठेवलं होतं तसं सांगतो बरं का, कारण माझा शब्दसिद्धीवरला एकही मार्क जात नव्हता. ना, जायलाच नाही पाहिजे. ठीक आहे. तर बघा जे आहे शब्द वापरताना ना असा उर्मटपणा येतो. काय लिहिलं होतं सर तुम्ही? मी लक्ष नव्हतं माझं. तर हे शब्द उच्चारताना असा उर्मटपणा येतो. उर्मटपणा आला की समजायचं तो प्युअर महाराष्ट्राचा देशी शब्द आहे. कळतंय का? मग तुम्ही म्हणाल सर तुम्ही काय पण म्हणता, ठीक आहे असंच आहे ते. मला झाड, हे ड वाले, हे ड वर्गातले किंवा ट वर्गातले शब्द, आता आपण काल शिकलं वर्गातले ट वर्गातले शब्द आहेत ना, त्यांच्या नावामध्ये कुठे म्हणजे हे जे देशी शब्द आहेत त्याच्यामध्ये कुठेतरी ट वर्गातले शब्द आहेत.
हां ड वर्गातले तुम्ही बघा ना थोडं आता इथं ड आहे, हां इथं ड आहे, इथं पण ड आहे, ड आहे, ड आहे, हे ड आहे, हे ड आहे, हे ट आहे, हे ड आहे. आता ठीक आहे इथं बोका आहे, काही हरकत नाही. हे ड आहे, हे ठीक आहे इथं बाजरी आहे, हे वांगी आहे, काय हरकत नाही. इथं झोपाळ आहे, खुळा आहे, हां चिमणी आहे, पण इथं ढ आहे, इथं कंबर आहे. येते का लक्षात? येते का काहीतरी लक्षात? काहीतरी लक्षात येते की नाही? पटकन सांगा लाईक करून. कुछ कुछ तो बताओ. ऐसा नहीं चलेगा. तुम बताओगे तो आगे जा सकते हैं. येते ना लक्षात? हे म्हणजे तुम्ही आता ठेवा तुमच्या पद्धतीने तुम्ही आणखी याच्यामध्ये भारी ठेवू शकता. हे पण असं आहे नक्की. तुम्हाला याच्यातले जे अपवाद वाटतात ट वर्ग सोडून त्यांना तुम्ही बाजूला काढा. जसं चिमणी, वांगे, हां ठीक आहे. ज्याच्यामध्ये ट वर्गातले नाही, ट वर्गातले माहिती त्यांना कोणकोणते ट वर्गातले कोणकोणते ट वर्गातले सांगा बरं. ट वर्गातले ते सर आता सर तुम्ही काहीतरी सांगितलं त्यामध्ये काय तर आहे का ट्रिक सांगा बरं. कोण सांगितलं ते सर? टाका बरं परत तुम्ही काय लिहिलं होतं ते माझं लक्ष नव्हतं. ट ठ ड ढ न ह्या वर्गातले ही शब्द देशी शब्द आहेत असं मी म्हणतो. या दुसरं कोणी म्हणत नाही. ही ऑथेंटिक आहे का? तर नाही आहे. कसं कसं मॅम? कठोर कठोर स्पर्श व्यंजन ते स्वर आहेत सगळे. येस येस येस. कठोर व्यंजन आपण स्पर्श व्यंजनाचे प्रकार बघितले. त्याच्यामध्ये 3 प्रकारचे होते. 3 प्रकार कोणकोणते होते? कठोर, कठोर, मृदू, अनुनासिक. मृदू आणि अनुनासिक. ठीक आहे. तर हे कठोरचं असं म्हणणं आहे मॅडमचं की कठोरवाले सगळे हे देशी शब्द आहेत. ठीक आहे. ओके. तुमच्या पद्धतीनं तुम्ही हे लक्षात ठेवा. आता दुसरं आहे बघा. त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की परभाषीय शब्द. कोणते? परभाषीय शब्द. आता परभाषीय शब्दाचे आपण 2 प्रकार पाडू शकतो. इथं तुम्ही तर मध्येच लिहा असं सेंटरला. परभाषीय शब्द. परभाषीय. या परभाषीय शब्दामध्ये 2 प्रकार पडतात. ते आपण तिथे लिहून घेतलं नाही असं फ्लो चार्टमध्ये. एक आहे विदेशी, विदेशी आणि किंवा याला काय म्हणतात? परकीय. आणि दुसरं आहे स्वदेशी किंवा त्याला काय म्हणतात? स्वदेशीला परप्रांतीय, भारतीय शब्द असंही म्हणतात त्याला, परप्रांतीय. ठीक आहे. आता ह्या विदेशीमध्ये आहेत भरपूर. विदेशीमध्ये जसं की इंग्रजी आहे, इंग्रजी आहे, पोर्तुगीजी आहे. आता हे आपण एक 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 बघणार आहोत. हे एवढे सगळे पोर्तुगीज आहे. त्यानंतर फारसी आहे. याला कसं लक्षात ठेवायचं तेही बघणार आहोत आपण. अरबी आहे. आणि देशीमध्ये किंवा स्वदेशीमध्ये, देशी नाही स्वदेशी, स्वदेशीमध्ये आहे कानडी आपल्या शेजारचे. त्यानंतर आहे गुजराती, गुजराती आहे. त्यानंतर आहे तामिळी. तामिळीचे 4च आहेत, 2च आहेत, चिलीपिली सारमठा. ठीक आहे. चिलीपिली सारमठा आहे तामिळीचे. त्यानंतर तेलुगूचे आहेत. हे बाकीचे पण आहेत पण हे खूप महत्त्वाचे आहेत आणि हेच येतात तेलुगू आणि हिंदी. हिंदी आपल्याला ओळखू येतं. फक्त ओळखू येत नाहीत कोणते माहिती आहे का तुम्हाला? ही पोर्तुगीज, फारसी, अरबी आणि कानडी, गुजराती पण तुमच्या लक्षात राहून जाईल. गुजराती ही 2. हिंदी, इंग्रजी वगैरे आपल्याला ओळखू येतात. त्याला कसं बघायचं ते आपण कसं लक्षात ठेवायचं हे पाहूया. तर परभाषीय आणि परकीय भाषा शब्दांमध्ये 1 नंबरचा शब्द लिहा इंग्रजी. आता इंग्रजीचे शब्द उदाहरणादाखल कोणते बी 2-4 शब्द लिहून घ्या. उदाहरणार्थ काय लिहिता तुम्ही? पेपर लिहा, कप लिहा, टेबल लिहा, तुमच्या हातातला पेन लिहा, तुमच्या हातातली वही लिहा. ठीक आहे. आणि काय लिहा? नंबर लिहा, टीचर लिहा, सायकल लिहा, सर लिहा, मॅडम लिहा, सर्व काही आपण लिहू शकतो. ओके. आता 2 नंबरचा शब्द आहे बघा. 2 नंबरचा प्रकार आहे
पोर्तुगीज. पोर्तुगीज म्हणजे 2 नंबरचा परकीय शब्द. वहीला इंग्रजी कसा असेल सर? वहीला इंग्रजीत वही मी वही हा, तुम्ही वही दिला ना तुम्ही? नाही नाही, पेन लिहा, वही नाही, नोटबुक आहे ते, वही आहे, सॉरी. ठीक आहे, पोर्तुगीज परत झालं आठवून सांगितलं मॅडम. खूप मॅडमचं लक्ष आहे बरं का. मॅडम काय नाव तुमचं? कौसर मॅडम. कौसर मॅडमचं आहे बरोबर. पहिल्या दिवशीपासून कौसर मॅडम म्हणजे खूप काय अवधान देऊन क्लास करत आहेत. तर पोर्तुगीज बघा, 2 नंबरचे पोर्तुगीज शब्द. पोर्तुगीज ॲपमध्ये आपण घेऊ ना, तर ॲपमध्ये असं बोलता येणार नाही आपल्याला. मी बोलेल पण तुम्हाला नाही बोलता येणार. तुम्हाला तिथं कमेंटच टाकावं लागेल. असं एवढं होऊन जाईल. ठीक आहे. त्यानंतर पोर्तुगीजमध्ये बघा काय काय तर पोर्तुगीजमध्ये बटाटा, तंबाखू, त्यानंतर पगार, बिजागरे हे पोर्तुगीज शब्द आहे. त्यानंतर कोबी आणि हापूस, फणस हे शब्द किंवा असे शब्द. आता पोर्तुगीजांची सत्ता कोणत्या ठिकाणी होती सांगा बरं? पोर्तुगीज कुठे होते? बहुत बढिया. 1961 मध्ये गोवा मुक्ती संग्राम लढा झाला आणि 1961 ला पोर्तुगीज आपल्या भारतातून गेले, बरोबर की नाही? टीबी कुन्हा वगैरे आहेत ते गोव्यासाठी लढा देणारे. तर हे 1961 ला गोवा. मग आता तुम्हाला जर लक्षात आलं तर गोव्यामध्ये फणस येतं, हापूस आंबा येतो, कोबी येतं. हे जे आहेत ना शब्द, तर हे तिकडे आहेत, म्हणजे तिथले त्या एरियामध्ये, गोव्याच्या एरियामध्ये पोर्तुगीजांची सत्ता होती, म्हणून हे शब्द त्या भाषेतून आलेले आहेत. ठीक आहे, असं आपण लक्षात ठेवायचं आहे. नाही लक्षात ठेवायचं नाही, ते तसं आहेच ते. ठीक आहे. त्यानंतर फारसी शब्द जे आहेत, तर फारसी शब्दांना त्याला थोडा हिंदीचा म्हणजे हिंदी किंवा उर्दू शब्द ची आहेत. उर्दू शब्द सारखे शब्द आहेत, जसं उदाहरणार्थ खाना शब्द किंवा सामान, हकीकत हे शब्द फारसी शब्द आहे. अत्तर बघा ना, हे सगळे अत्तर, अब्रू हा शब्द देखील फारसी शब्द आहे, अब्रू. त्यानंतर पेशवा शब्द फारसी आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर पोशाख फारसी लोकांचा पोशाख, आता लगेच असं पोशाख म्हणजे त्यांचा लगेच पोशाख आपल्या समोर येतो बघा, असा जबरदस्त नाही. सौदागर हे शब्द. कामगार हे बघा तुम्ही, कामगार. त्यानंतर गुन्हेगार हे शब्द. आणि फडणवीस साहेब देखील फारसी शब्दातून आलेले आहेत. ठीक आहे, आपले मुख्यमंत्री साहेब, तिकडून त्यांचं नाव आले फारसी शब्दातून, फारसी भाषेतून. आहे का? राहील का लक्षात? ही दुसरी एक गोष्ट सांगतो तुम्हाला मी. अरबी समुद्र नाही, अरबी शब्द. ठीक आहे, अरबी शब्द आणि आता ह्या दोघांची तुम्ही थोडीशी तुलना करा आणि लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. अरबी शब्दामध्ये आहे अर्ज, इनाम. हे मला सारखे दोघे वाटतात. हे दोघे हिंदीमधूनच आलेले, उर्दूमधून आलेले शब्द आहेत. ठीक आहे ना, बरोबर आहे ना कौसर मैम? अर्ज, इनाम, हुकूम. अगर आपको इसकी मालूमात हो तो हुकूम, मेहनत, हे बघा,
इथं आहे कामगार आणि इथं आहे मेहनत. मेहनत अरबी. ठीक आहे, अरबी शब्द. त्यानंतर जाहीर. जाहीर. ठीक आहे, जाहीर खान अरबी शब्द. मंजूर. मंजूर. त्यानंतर शाहीर. शाहीर बघा, हा शाहीर शब्द, शाहिरी महाराष्ट्रात फेमस आहे, पण तो शब्द शाहीर शब्द अरबी भाषेतून आलेला आहे. त्यानंतर साहेब. साहेब हा शब्द देखील अरबी भाषेतून आलेला आहे. आणि मालक. असे अनेक शब्द आहेत जे अरबी भाषेतून आलेले आहेत. त्याच्यामध्ये तुलना करून थोडंसं तुम्ही लक्षात ठेवायचा प्रयत्न करा परीक्षापर्यंत. नंतर विसरलो तरी चालते, कोणी आपल्याला विचारत नाही. सांगा हा अरबी शब्द, हा मंजूर शब्द कुठून आला आहे. कोणी अर्ज लिहिला, सांगा हा अर्ज शब्द कुठून आला आहे. कोणी नाही विचारत आपल्याला, कधीच कोणी विचारलं नाही. आता देशी शब्दामध्ये, स्वदेशी शब्दामध्ये एक नंबरचा शब्द आहे, एक नंबरचा भाषा आहे कानडी. आता हे थोडंसं लक्षात ठेवा, कारण काय, हे कमी शब्द जे आहेत ना ते तुम्हाला परीक्षेला येऊ शकतात. जे जास्त शब्द आहेत ते काही येणार नाहीत. ते आपल्या थोडंसं आपल्या प्रत्याभित ज्ञानाने थोडं लक्षात ठेवायचे. ठीक आहे. कानडी शब्दामध्ये अण्णा. आता हा अण्णा कानडी शब्द असेल ना. अण्णा आपण कानडी शब्द आहे, आपण यांना म्हणतो नागराज मंजुळेस. अक्का. अण्णा, अक्का हा कानडी शब्द आहे. अक्का. त्यानंतर ताई. ताई हा कानडी शब्द आहे. त्यानंतर हे झालं अण्णा, अक्का, ताई. ठीक आहे, ताई, बाई, अक्का, ताई आणि ताई, अण्णा, अक्का. विचार करा पक्का. ठीक आहे, आता इलेक्शन आले. अडकित्ता. अडकित्ता. त्यानंतर भाकरी. ते लोक सुपारी खूप खातात तिकडले कानडी लोक. भाकरी. तूप. तूप. त्यानंतर कुंची. कुंची शब्द आता खूप लोकांना माहीत नसेल कुंची, पण मला माहिती आहे. कुंची शब्द खूप भारी असते. कुंची. कुंची करतात कपड्याची. हा कानडी शब्द आहे. कांबळे. कांबळे आडनाव आहे, पण कांबळे एक असं पांघरायचं ते पण हे आहे, ते वस्त्रच आहे. कांबळे माहिती आहे ना. कांबळे, कुंची, कांबळे हे माहिती आहे का? कुणाकुणाला माहिती आहे कुंची, कांबळे? मेंढीच्या केसांपासून बनवतात. कांबळे का? हो. कांबळे. सर कांबळे नाही, कांबळे म्हणतात. कांबळे. त्याला कांबळ म्हणतात. कांबळे. 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 ते कांबळे. कांबळ. कांबळ म्हणतात. कांबळी असं काहीतरी आहे. कांबळ. कांबळ किंवा कांबळे. बरोबर बरोबर. कांबळे पण म्हणतात. ठीक आहे. हे आपल्याला कुठं आहे शब्द हा, तर हा शब्द आहे कानडी भाषेतला आहे. कानडी. आणि अडकित्ता, खलबत्ता. ठीक आहे, अडकित्ता, खलबत्ता. त्यानंतर हे विळी. तुम्ही बघा ना पिक्चर तिकडले, हे असतंच असतं त्या विळी फिळी हे सगळं त्यांच्या हातात असतं बघा. ते गुढी. गुढी शब्द ह्या कानडी असतात. गुढी. किल्ली. किल्ली. किल्ली शब्द कानडी शब्द आहे. त्यानंतर गुंडी. गुंडी माहिती आहे ना आपल्याला, असते शर्टाची गुंडी. गुंडी. आणि शिकेकाई हे शब्द आहेत कानडी शब्द. शिकेकाई राहतील का लक्षात? राहतील लक्षात. हे काही तेवढं अवघड नाही आहे. तर तुम्हाला फारसी शब्द आणि अरबी शब्द थोडंसं गडबड गोंधळ करू शकतात ते, बाकी ही काही नाही करणार. त्यानंतर गुजराती. बघा, हे गुजराती एक वाक्यातच लक्षात ठेवायचं. 6 शब्द आहेत. 6 शब्दाचं एक वाक्य तयार करायचं, लक्षात ठेवायचं. कोणकोणते आहेत? घी. बघा, हे लोकांना घी. तूप म्हणलं ती कानडी, आणि घी म्हणलं बघा, घी म्हणलं की थोडा मऊपणा येतो म्हणण्यामध्ये. कानडी. तूप. तूप म्हणलं की थोडा ते रफपणा येतो. घी हे गुजराती लोक थोडे असतातच, मऊ असतात. बरोबर मऊपणाने आपलं व्यापार करतात ते. असे काही रफ नाही राहते. कानडी थोडे रफच राहतात कानडी शब्द, कानडी लोक. हे गुजराती. घी. दादर. दादर. घी, दादर, सेट. बघा इथं कुठंही बघा तुम्ही, गुजराती लोक सेटच आहेत. आपल्या नाशकात पण भरपूर आहेत, कुठं पण असेल ते सेटच आहेत. ते आपल्यापैकी कोणी असेल तरी काही नाही, बघा सेटच आहे ते, म्हणजे ते व्यापार जास्त करतात. त्यानंतर दलाल. दलाल कशाशी संदर्भात आहे? व्यापाराच्या संदर्भात असणारा शब्द आहे दलाल.
आणि मग डब्बा, ठीक आहे. हे व्यापार करायला जाताना ते डब्बा घेऊन जातात, कुठं बाहेरचं खात नाहीत हे लोक. आपण बाहेरचं खातो. डब्बा आणि रिकाम टेकडे ते राहत नाहीत. रिकाम टेकडे अजिबात राहत नाहीत, आपल्याला रिकाम टेकडे ठेवतात. रिकाम टेकडा, रिकाम टेकडा इत्यादी शब्द हे आहेत गुजराती. राहतील काही शब्द लक्षात, हे लक्षातच ठेवा बरं का. हे 6 शब्द खूप महत्त्वाचे आहेत. आणि व्यापाराच्या संदर्भातले जवळपास शब्द जे आहेत ना, अशी छोटं मोठं, तर ती सगळी हे गुजराती शब्द आहेत. हे 6 तरी लक्षात ठेवा, बाकी जाऊ द्या. आलं नंतर दुसरे, तर मग आता आपलं नशीब काय करणार आहे. याच्यापेक्षा वेगळं आलं तर नशीब म्हणावं लागेल. मग त्यानंतर तामिळी. तामिळी ही पहिली अभिजात भाषा आहे बरं का. तामिळी ही पहिली अभिजात भाषा आहे. ओके. आणि तामिळी 4 शब्द आहेत, 4 नाही 3च आहेत, ते लक्षात ठेवायचे तुम्हाला. तुम्ही म्हणाल सर एवढेच आहेत का? आहेत भरपूर, पण महत्त्वाचे हेच आहेत. ह्याच्या बाहेरचे शक्यतो येत नाहीत. आले तर मागचे मग ते बघून ठेवा. ते एखाद्या वेळेस मागच्या ह्याच्यामध्ये चिल्ली पिल्ली सार मठ्ठा. चिल्ली बघा, चिल्ली त्या तामिळीमध्ये पण ली आहे, इथं पण ली आहे, इथं पण ली आहे. चिल्ली पिल्ली, चिल्ली पिल्ली काय करतात? सार मठ्ठा पितात. सार आणि मठ्ठा पितात नाही इत्यादी हे शब्द 2-3 शब्द आहेत. राहतील का लक्षात? हे 3 शब्द राहतील का? त्यानंतर आहे बघा शब्द तेलुगू. तेलुगू, तेलुगू, तेलुगू. याच्यामध्ये ताळा, ताळा, अनारसा, अनारसा, अनारसा नाही, अनारसा नाही, अनारसा, अनारसा, अनारसा नाही, अनारसा, अनारसा. किडूक मिडूक, बस एवढे 3च. किडूक हेच लक्षात ठेवा. आणखीन तुम्हाला लक्षात राहत असतील तर ठेवा भाऊ, काही विषय नाही आपला. ठीक आहे. किडूक मिडूक. तेलुगू, ताळा, अनारसा, किडूक मिडूक हे 3 शब्द आहेत. आणि शेवटचे हिंदी आहेत. हिंदीमधले सांगा तुम्ही शब्द आता कोणते पण. हिंदी बताओ सर तुम्ही. बहुत हिंदी में बात करते हो, मोड़ के तोड़ के हिंदी में. भाई, बेटा, बच्चा, मिलाप. माइक बंद करा. तपास. तपास ही हिंदी शब्द आहे. तपास. दिल तो हिंदी आहे माहीत. और हिंदी आहे माहीत आहे. बात हिंदी आहे माहीत आहे. दाम, दाम भी हिंदी शब्द आहे. दाम, दाम करी काम, दाम. त्यानंतर करोड हा शब्द लिहून ठेवा. करोड, करोड शब्द हिंदी आहे. येते का लक्षात? समजलं का? समजलं का? पटपट लाईक द्या मला पुढे जायला. मजरे सर आहे का? जॉईन झाले का मजरे सर? मजरे सर आवाजच येत नव्हता. आवाज येत नव्हता? आवाज येत नव्हता? आवाज येत होता ना मॅम. बघा ह्याच्याबरोबरच हे तर आपण पाहिले मराठीच्या शब्दसंपत्तीमध्ये भर पाडणारे हे शब्द आहेत. ठीक आहे. हे शब्दांचे प्रकार आहेत म्हणून आपण तत्सम, तद्भव, देशी, परभाषीय. पण आता शब्द सिद्ध होणारे किंवा शब्द बनवणारे आणखीन काही आहेत, तर ते कोणकोणते आहेत बघा. तर आता सिद्ध शब्द तुम्ही लिहू शकता इथं. सिद्ध, सिद्ध शब्द एक आहे. दुसरा आहे साधित शब्द, उपसर्ग आणि प्रत्यय. सिद्ध शब्द, सिद्ध शब्द म्हणजे काय? हे मूळचे. हे जा, कर, ये, बस, उठ हे जे शब्द आहेत ना, यांना सिद्ध शब्द म्हणतात. येते का लक्षात? मूळ धातूच आहे ते. मूळ धातू, मूळ धातूपासून बनणारे, मूळ धातूंपासून बनणारे सिद्ध शब्द.
येते का लक्षात? सिद्ध शब्द येऊ शकतो बरं का, खालीलपैकी कुठला सिद्ध शब्द आहे कुठला नाही आहे, येते का लक्षात? मग ह्या सिद्ध शब्दापासून साधित शब्द बनतात. सिद्ध शब्दापासून कोणते शब्द बनतात? साधित. मग मी म्हणलं कर हा सिद्ध शब्द आहे आणि मग त्याच्यापासून मी म्हणलं करून हा शब्द झाला साधित. मी म्हणलं ये हा सिद्ध शब्द आहे, मी म्हणलं येणे हा शब्द झाला साधित. कळते का? किंवा कर पासून करणारा, करता, हे अनेक शब्द हे साधित शब्द बनतात. म्हणजे सिद्ध, एका सिद्ध शब्दापासून अनेक 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 साधित शब्द बनतात. येते लक्षात? आता दुसरं एक आहे, सिद्ध शब्द झालं, साधित शब्द झालं, आणि आता उपसर्ग घटित किंवा उपसर्ग आणि प्रत्यय. कधी कधी आपली गफलत होते बघा, सगळ्यांची नसेल होत, ठीक आहे, पण काही लोकांची होते, ठीक आहे, माझी पण होती कधी कधी. काय होते गफलत? की उपसर्ग आणि प्रत्यय, प्रत्यय आणि उपसर्ग. तर हे कसं लक्षात ठेवायचं? उपसर्ग म्हणजे काय? शब्दांच्या आधी लागणारे, शब्दांच्या मागे लागणारे, शब्दांच्या मागे जे अव्ययरूपी शब्द लागतात त्यांना म्हणायचं उपसर्ग. उदाहरणार्थ मी म्हणलं हार, हार आहे, हार हा शब्द आहे ना, हार, हार, एखादा हार म्हणजे माळ वगैरे. पण मी याच्या मागे जर आ लावला, आ काय झाला? उपसर्ग झाला, आणि मग धचा मा झाला. आहार, आहार म्हणजे काय? अन्न, भोजन, बरोबर की नाही? अन्न. बरोबर. उपसर्ग लावलं की त्यांचा अर्थही बदलतो. हे उपसर्ग. उपसर्ग कशाला म्हणतं कळतं का? कळलं का उपसर्ग म्हणजे काय? उप म्हणजे उपसर्ग, उपसर्ग म्हणजे काय? उप लोक मागच राहतात ना, सरपंचाच्या पुढे राहील का उपसरपंच? नाही, ते मागच राहतो, बरोबर की नाही? हे नावाच्या म्हणजे या शब्दांच्या मागे जे लागतात हे अव्ययरूपी शब्द असतात, हे अव्ययरूपी, त्याच्यामध्ये बदल काही होत नाही आहे, ठीक आहे. उदाहरणार्थ मी म्हणलं हार आणि मी इथं लिहिला वी, काय झाला शब्द तो? विहार. विहार म्हणजे काय? विहार म्हणजे काय? विहार म्हणजे काय? बताओ, विहार म्हणजे काय? फिरणे, फिरणे. क्या बात है, फिरणे. बरोबर. आणखी? वावरणे, वावरणे. विहार म्हणजे क्रीडा, ठीक आहे. आणि ह्या क्रीडाला दुसरी वेलांटी. विहार म्हणजे क्रीडा. येते का लक्षात? मी लिहिला हार आणि त्याच्या पाठीमागे लिहिला सन, काय झाला होतो? संहार. संहार म्हणजे काय? संहार म्हणजे मारणे, मारामारी करणे, नाश करणे, कत्तल, कत्तल, विहार, विनाश, विनाश, ठीक आहे. मी लिहिला हार आणि मागे लिहिला प्र, प्र, काय झाला तो? मागे जे लिहिला तो उपसर्ग, प्र उपसर्ग लिहिला. तर प्रहार, प्रहार म्हणजे काय? एक घाव दोन तुकडे. अलग लक्षात आहे. आणि हे उपसर्ग झाले, आणि हे उपसर्ग झाले. आता प्रत्यय, प्रत्यय कसे असतात? तर हे पुढे असतात, शब्दांच्या पुढे असतात. प्रत्यय कसे असतात? पुढे असतात. मी जर म्हणलं की जन, जन म्हणजे काय सांगा बरं? नुसतं जन म्हणजे जन, हा, व्यक्ती, माणूस, लोक, जन म्हणजे जन्मणे, ठीक आहे. आणि हे जन म्हणजे तुम्ही म्हणताय ते लोक, सर्वजण, ठीक आहे. तर जन म्हणलंय मी आणि त्याच्या पुढे लिहिला जनन. जनन म्हणजे काय सांगा बरं? हे न काय? हे न जनन, हे जनन, जनन म्हणजे जन्म देणे, ठीक आहे. हे न, न काय आहे? हे प्रत्यय आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर मी लिहिला जन न क, हे क म्हणजे काय? जन्म देणारा, ठीक आहे. येते का लक्षात? तुम्ही ह्याला हायलाईट करा. त्यानंतर मी लिहिला ज
न नी म्हणजे काय? जननी म्हणजे माता, आई, आई, जन्मदात्री. जन्मदात्री. ता मी म्हणलं जनता, जनता म्हणजे काय? लोक हो. ठीक आहे. मी म्हणलं जन्य, जन त्याला ये जोडला मी, जन्य. हे वगैरे हे असे शब्द आहेत. ह्याला म्हणायचे, हे शेवटचे जे लोक आहेत हे शब्द, ह्याला म्हणायचं प्रत्यय. प्रत्यय कुठे येतात मग? हे उपसर्ग येतात मागे, मागे मागे येतात उपलोक, आणि प्रत्ययवाले पुढे येतात, शब्दाच्या पुढे येतात. राहील का लक्षात? बहुत बढिया. आता बघा आणखीन एक विषय आहे, तो काही तितका महत्त्वाचा नाही आहे. आपल्या ज्ञानात भर पडण्यासाठी थोडंसं सांगतो, आणि ते काय आपल्याला लिहून पण घ्यायचं नाही आहे, तुम्ही घेता तर घ्या. हे संस्कृतमधले काही उपसर्ग घडी शब्द आहेत, त्याचे काही उपसर्ग आहेत, प्रत्यय आहेत. जसं उदाहरणार्थ मी म्हणलं की संस्कृतमधले असतील, मराठीमधले असतील, फारसी अरबीमधले असतील. की उदाहरणार्थ जर मी म्हटलं हे अति, अति हे अति म्हणलं की जास्त, फार पलीकडे. आता ठीक आहे, मी म्हणलं अतिशय, अतिशय हे संस्कृतमधले अतिशय. अत्यंत, अत्यंत आहे, अत्यंत असतं पण त्याला आपण लिहितो अत्यंत, अत्यंत. त्याला आपण अतिक्रम, अतिक्रम. ठीक आहे, अतिक्रम. हे अतिरेक वगैरे वगैरे. तसंच अधि आहे, अधिवाला, अधि उपसर्ग असणारा सांगा बरं एखादा शब्द, बताओ. अध्यक्ष महोदय, अधिवास, अध्यक्ष, अध्यक्ष, अधिवास, अधिवास, अधिकार, अधिकार, अधिकारी, अधिकार, भरपूर आहे. अधिपती, ठीक आहे, भरपूर आहेत. अनु हे असे काय आहेत? प्रत्यय आहे, हे उपसर्ग आहेत, सॉरी उपसर्ग आहेत, हे लोक उपसर्ग आहेत. अनु, अनु म्हणजे काय? मागून येणारा. आधी म्हणजे श्रेष्ठ, याचा अर्थ श्रेष्ठ होतो, श्रेष्ठ. तुम्हाला लिहून घ्यायचं लिहून घ्या. याचा असतो जास्त किंवा पलीकडे, म्हणजे अतिशय जास्त, फार जास्त असं म्हणू शकतो त्याला. अनु म्हणजे मागून येणारा, मागून येणारा. ठीक आहे. अनुक्रम, अनुक्रम, अनुक्रमे. त्यानंतर अनुभव, अनुभव, अनुराग. ठीक आहे. त्यानंतर अनुवाद, अनेक अनेक शब्द आहेत याच्या लक्षात. त्यानंतर अप, अप, अप हा विसर्ग आहे, उपसर्ग आहे. आणि अप म्हणजे काय? तर हीन किंवा विरुद्ध असं आपण म्हणू शकतो त्याला. अपयश, यश, अपयश. त्यानंतर उपकार किंवा अपकार, अपकार, अपमान, हे भरपूर आहेत. हे असे अनेक आहेत, हे आपल्याला काही तेवढं आवश्यक नाही आहेत. तसेच आपल्या याचे पण आहेत, मराठीतले पण आहेत. जसं मराठीमधले काय आहेत? मराठीमधले हे उपसर्ग आहेत अन, आड, आड, आडमधलं कुठलं असतं एखादं आडनाव, आडवाट, आडवाट. उदाहरणार्थ अध, अध, अध म्हणजे अर्धा, अधपाव, अधपाव म्हणजे अर्धा पाव. त्यानंतर औ, औ म्हणजे काय? जड, अवजड, अवजड, हे असे येते लक्षात. आणि हे फारसी अरबीमध्ये पण काय आहेत? गैर असतील. गैर हे उपसर्ग फारसीमधला आहे, किंवा दर आहे, ना आहे. त्यानंतर आणखीन कोणता आहे? बद आहे, बदनाम, बदनाम, बदनाम. सरकार, सर, सर, सर हा उपसर्ग जो आहे तर तो फारसी आणि अरबीमधला आहे. फारसी आणि अरबी ते सारखेच आहे. हर आहे, हर, हर. येते लक्षात. तसंच काय तर प्रत्यय घटित पण शब्द आहेत. प्रत्यय घटित, प्रत्यय, प्रत्यय घटित शब्द असते आहेत. आता उदाहरणार्थ आता असं वाटते की याच्यात हे चोर शब्द आहे, पण याच्यात काहीतरी आहे प्रत्यय,
अप्रत्यय आहे ह्याच्यात, अप्रत्यय. चोर, देव ह्यांच्यामध्ये अप्रत्यय आहे. येते का लक्षात? सर्प, भाव ह्याच्यामध्ये अप्रत्यय. ते लक्षात. तसं उदाहरणार्थ मी अक म्हणला, अक मध्ये अक प्रत्यय असणारा एखादा शब्द लेखक, वादक. येते का लक्षात? हे सगळे उदाहरणार्थ अन हा प्रत्यय असणारा नयन, वदन, चरण हे. तसेच मराठीमध्ये पण आहेत, काही फारसीमध्ये पण आहेत. हे तितके काही महत्त्वाचे नाही आहेत. आता आपण सगळ्यात महत्त्वाचा जो की परीक्षेमध्ये येतो तो घटक आपण म्हणजे ह्याच्यातलाच पॉईंट घेतोय. समजत आहे का बोर होत आहे हे शब्द? बोर होते का सांगा पटकन. सर तुम्हालाच बोर झाले वाटतंय म्हणा तुम्ही. मला तर नाही झालं बोर. नाही ना बोर झालं. आता सगळ्यात महत्त्वाचा बघा ह्याच्यावर प्रश्न आपण सकाळी बघितलं बघा, अभ्यस्त अवधान. अभ्यस्त अवधानच बघितलं ना आपण सकाळी, आपण बघितलं ना. छान आहे, धन्यवाद सर जी. दीवानजी यादव सर, बहुत बहुत शुक्रिया. आता लिहा अभ्यस्त शब्द, अभ्यस्त लिहा मस्त पैकी. अभ्यस्त शब्द अभ्यस्त म्हणजे काय बरं सांगा बरं? अभ्यस्त म्हणजे काय? एकदा व्हिडिओ ऑन करा, चला जस्ट एक मिनिटासाठी व्हिडिओ ऑन करा. एकदा व्हिडिओ ऑन करा, सगळेजण व्हिडिओ ऑन करा. पटकन व्हिडिओ ऑन केला तर मी चार्ज होईल पटकन, नाही तर मग वेळ जाईल. व्हिडिओ ऑन केल्याशिवाय नाही. या बा पटकन व्हिडिओ ऑन करा सगळेजण. झालं? व्हिडिओ ऑन करा. मंगलदास गवळी सरजी जम रहा है क्या? सरांचं ऑपरेशन झाले तरी पण सर बसतात. सर सॅल्यूट आहे तुम्हाला, खरोखर मनापासून सॅल्यूट आहे सर. सरांचं ऑपरेशन झाले आणि भरपूर जणांचं झालं असेल इथं. मला वाटते सरांचं बायपास झाली, बरोबर ना सर? बायपास आहे. मग असे भरपूर आहेत, सगळे करतात क्लास. काही रागरागी करत असतील, काही आनंदाने करत असतील. देशले सर व्हिडिओ ऑन करा. देशले सर, मनीषा मॅम. आवाज नाही येते. आवाज नाही येत आहे? आवाज येतोय मॅम? व्हिडिओ चालू सर माझा. काय व्हिडिओ आवाज नाही का येत? आवाज नाही येत. ओके, आवाज नाही येत. काहीतरी आला असेल, रेंजचा प्रॉब्लेम झाला असेल थोडा. आज का होतोय काय माहीत. थोडं पावसाचं वातावरण आहे त्याच्यामुळं आवाज येत नसेल. आता येतोय का आवाज व्यवस्थित? येतोय का आवाज? का कटलं? आवाज नाही का येत? आवाज येतोय का? आज का होतोय काय माहित. ब्रेक होत आहे ना? ब्रेक होत आहे, आवाज ब्रेक होत आहे. आता आवाज रेंजचा प्रॉब्लेम आहे थोडासा, समजून घ्या आता. आता पण होते का ब्रेक? आता पण ब्रेक होते का सांगा बरं मला. नाही ना? नाही सर, येत आहे. ठीक आहे. त्याला पण ब्रेक पाहिजे असेल थोडासा. बरं, स्क्रीन दिसते?
बघा अभ्यस्त शब्द, अभ्यस्त म्हणजे काय विचारतो तुम्ही तुम्हाला, अभ्यस्त म्हणजे काय, अभ्यस्त, अभ्यस्त शब्द, अभ्यस्त शब्द म्हणजे काय सांगा. अभ्यस्त या शब्दाचा अर्थ काय, अभ्यस्त या शब्दाचा अर्थ आहे अभ्यास. अभ्यस्त या शब्दाचा काय अर्थ आहे, अभ्यास. अभ्यस्त या शब्दाचा अर्थ आहे पुनरावृत्ती. अभ्यस्त या शब्दाचा अर्थ आहे द्वित, द्वित. अभ्यस्त या शब्दाचा अर्थ आहे वारंवार. ओके. मग या अभ्यस्त शब्दाची बघा, अभ्यस्त शब्दामध्ये काय असतं की एखादा शब्द वारंवार येतो. उदाहरणार्थ घर, घर आहे की नाही, हे घर, घर डबल आला शब्द, डबल आला, द्वित दोनदा आला, याला म्हणायचं अभ्यस्त शब्द. येते का लक्षात. अभ्यस्त शब्द म्हणजे काय, तर तुम्हाला एका वाक्यात जर लिहून घ्यायचं असेल तर अभ्यस्त शब्द म्हणजे पुस्तकाच्या भाषेमध्ये तर अभ्यस्त म्हणजे, अभ्यस्त म्हणजे, अभ्यस्त म्हणजे द्वित, द्वित किंवा राजेंद्र सर प्लीज प्लीज प्लीज, किंवा दुप्पट करणे, दुप्पट करणे. ओके. अभ्यस्त म्हणजे काय, द्वित किंवा दुप्पट करणे. मग कधी अक्षर दुप्पट होतील, कधी शब्द दुप्पट होतील. ओके. मग ह्या अभ्यस्त शब्दांचे दिसतंय ना व्यवस्थित, अभ्यस्त शब्दांचे प्रकार आहेत. किती प्रकार आहेत, तर 3 प्रकार आहेत. आणि ते अतिशय महत्त्वाचे आहेत. सोपं आहे म्हणूनच महत्त्वाचं आहे, जे अवघड असतं ते काही महत्त्वाचं राहत नाही. बघा अभ्यस्त शब्दांचे 3 प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे पूर्ण अभ्यस्त. पहिला प्रकार पूर्ण अभ्यस्त. दुसरा प्रकार आहे अंश अभ्यस्त. आणि तिसरा प्रकार खूप महत्त्वाचा आहे, ठीक आहे, त्याला म्हणतात अनुकरणवाचक शब्द. हे वाटत नसला या अभ्यस्त शब्दांचा प्रकार, मात्र तो अभ्यस्त शब्दांचा प्रकारच आहे, अनुकरणवाचक शब्द. अनुकरणवाचक शब्द. आता पूर्ण अभ्यस्त म्हटलं की ते जे काही शब्द आहेत ते पूर्णतः डबल येतात, पूर्णतः डबल येतात. उदाहरणार्थ मी म्हटलं घर, 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 घर. मी म्हटलं हळू, हळू, बडबड, बडबड, बडबड. ठीक आहे. तरी बडबड शब्द अनुकरणवाचक आहे सर, तो काही पूर्ण अभ्यस्त नाही आहे, ते नंतर सांगतो तुम्हाला मी. ठीक आहे. सर उदाहरणार्थ मी एक वाक्य लिहितो की जे चकाकते, जे जे चकाकते, जे जे चकाकते, ते ते, ते ते सोने नसते, सोने नसते. आता याच्यामध्ये पण आता हे जे 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 आहे तर ते खरं तर नाम आहे, ठीक आहे, संबंधी नाम. ठीक आहे, संबंधी नाम सर्वनाम आहे, सर्वनाम. जे जे चकाकते ते ते सोने नसते, म्हणजे जे जे ते ते हे काय पूर्ण अभ्यस्त आहे. मधून मधून असेच क्लासला येत जा. ठीक आहे, असं जर म्हटलं मी मधून मधून असेच क्लासला येत जा, पूर्ण अभ्यस्त शब्द कोणता आहे, मधून मधून. ठीक आहे. आणि मधून मधून हे क्रियाविशेषण आहे वगैरे राहते, ते आपण पाहणार आहोत व्यवस्थित नंतर. येते का लक्षात. हे काही तेवढं अवघड नाही आहे आणि हे पण अवघड नाही आहे. दोन्हीही तीनही पॉईंट काही वेगळे अवघड नाही आहेत, फक्त त्याचं आपलं रिव्हिजन व्यवस्थित होणं गरजेचं आहे. मग तुम्ही म्हणाल सर
लांबच लांब हा कोणता शब्द आहे? पूर्ण अभ्यस्त आहे का अंश अभ्यस्त आहे? तर तो देखील काय पूर्ण अभ्यस्तच आहे. जरी च आला तर तो उगाच टाकलायचं. मी जर म्हटलं सर हे वरचे वर पूर्ण अभ्यस्त आहे का अंश अभ्यस्त आहे, तर तो देखील पूर्ण अभ्यस्त आहे. ठीक आहे. मी म्हटलं आतल्या आत, आतल्या आत एखादा शब्द अक्षर जर आलं मध्ये तर त्याचा काही संबंध नाही, हे उगाच आले मध्ये आतल्या आत, आत आतल्या आत. ठीक आहे. हे देखील पूर्ण अभ्यास शब्द आहे. कळते का? हे तुम्हाला फसवणारे शब्द आहेत बरं का, आणि परीक्षेला येणारे शब्द आहेत म्हणून मी सांगतोय. पैसाच पैसा, पैसाच पैसा. आता मी पैसाच पैसा म्हटलं मला वाटते नाही अंश अभ्यस्त असेल, कारण पूर्ण अभ्यास असं सांगतं. पूर्ण अभ्यासची व्याख्या अशी आहे की संपूर्णतः डबल येणारे शब्द, पूर्णतः डबल. पण हे मध्ये चालेल पैसाच पैसा, आतल्या आत. हे समजते का? आता हे दुसरं आहे अंश अभ्यस्त. अंश अभ्यस्त काय? तर या अंश अभ्यस्तमध्ये एखादे अक्षर बदलून येतं किंवा एखादं अक्षर समानार्थच येतं. एखादं अक्षर एकतर बदलून येतं नाहीतर विनाकार येतं. आता हे मला सांगा, उदाहरणार्थ हे झाड आणि बीड. आता बीड काही संबंध आहे का हो झाड आणि बीड म्हणायचा? पण आलं ते झाड बीड, हा झाला अंश अभ्यस्त. आता मला सांगा बारीक सारीक. आता ह्या बारीक आणि ह्या सारीकला काही अर्थ आहे का? आला हो सारीक, बारीक सारीक अक्षर येत नाही बरोबर. एखादं अक्षर बदलून येतं त्याला म्हणायचं काय? म्हणायचं त्याला अंश अभ्यस्त. उदाहरणार्थ म्हणायचं शेजारी पाजारी. काय म्हणायचं? शेजारी पाजारी. पाजारी असं नुसतं असं म्हणलं याला काय? हा, शेजारी पाजारी. आता हे शेजारी पाजारी, नुसता पाजारी म्हणलं तर कोणी ओळखल का? काहीच ओळखणार नाही. उरला सुरला, उरला सुरला काहीच नाही. आता सुरला जर म्हणलं नुसता उरला, सर सुरला आहे बरं का थोडा, म्हणजे उरलेला आहे थोडा असं म्हटलं तर कोणीच ओळखणार नाही. उरला सुरला तुम्हाला देऊ, ठीक आहे, मग ते कळलं त्यांना उरला सुरला देऊ. दगड बिगड, गोड धोड, हे जे शब्द आहेत किडूक मिडूक, घर बीर, हे सगळे अंश अभ्यस्त आहेत. आता त्याचबरोबर काय काय करतात कधी कधी हे डाव आणि पेच. म्हणजे डाव म्हणजे पण पेचच आणि पेच म्हणजे पण म्हणजे डाव. म्हणजे हे दोघे शब्द कसे आहेत? समानार्थाचे आहेत. म्हणजे या शब्दाला समानार्थी शब्द इथं लिहिला, हा देखील शब्द अंश अभ्यस्त आहे. तुम्हाला वाटत असेल इथं इझी, पण परीक्षेमध्ये हे तुम्ही चुकू शकता. तुम्हाला खरं सांगतो मी. तुम्हाला असं वाटतं सरांनी तर म्हटलंय की फक्त एखादं अक्षर बदलून हे अंश अभ्यस्तमध्ये शब्द येतात, याची व्याख्या सांगितली आहे. मग इथं एखादं बी अक्षर बदलून नाही तर काहीच नाही आहे, हे कुठलं हे तर नाही आहे, हे पर्याय नसेल, म्हणजे हे तर उत्तर नसेलच असं तुम्हाला वाटतं. पण मात्र या शब्दाचा समानार्थी शब्द जर आला तर तो देखील अंश अभ्यस्त घ्यायचा. उदाहरणार्थ दंगा मस्ती. आहे का हो शब्द एक कुठलं एक कोणता तरी सांगा ना तुम्ही, आहे का? दंगा मस्ती कुठला तरी एखादा तरी अक्षर सारखंच आहे का तिथे? नाही आहे, पण त्याचा अर्थ सारखा आहे. मी म्हटलं धन दौलत. धन दौलत कसा शब्द आहे? अंश अभ्यस्त आहे. मी म्हणलं रीतरिवाज, कसा आहे शब्द? रीतरिवाज अंश अभ्यस्त आहे. मी म्हणलं थट्टा मस्करी. सर जोड शब्द आहेत का? थट्टा मस्करी हा म्हणू शकतो, त्याला जोड शब्द आहे. आपण जोड शब्दही म्हणू शकतो, त्याला जोड शब्द बी आहेत, काही विषय नाही. पण मात्र हे अंश अभ्यस्त शब्द आहेत. ओके, समजलं हे? कागदपत्र हे अंश अभ्यस्तवर प्रश्न येतो हा, कारण हे अवघड आहे. कागदपत्र लिहून घ्या, जेवढे तुम्हाला लिहून घेता येईल तेवढं. खर्च वेच, खर्च बीर्च म्हटलं तरी चालते, खर्च बीर्च नाही, खर्च वेच. मेवा मिठाई, बाजार हाट, भरपूर शब्द आहे. अक्कल हुशारी,
दोन्ही शब्द एकच आहेत. अंश अभ्यासवर प्रश्न अपेक्षित आहे, मी तुम्हाला सांगून ठेवतो आताच. आला तर अंश अभ्यासवर शब्द येतो. आवाज नाही येते. आवाज नाही येते क्या? आवाज गया. असं का होत आहे? आता येत नाही का? आता येतोय का आवाज? आवाज येतोय का? शीर्ष आपलं ठीक आहे. आवाज येतोय का? नाही येतोय ना? येतोय येतोय. कविता मॅम येतोय मॅम. आवाज येतोय. आता बघा हे खूप महत्वाचं आहे. सर अगोदर येत नव्हतं. खर्च काय म्हणाले त्याच्या काय? खर्च वेच. खर्च वेच. परत लिहू का ते? परत देऊ का? खर्च वेच. अक्कल हुशारी. खर्चाचं काय खर्च शब्द काय सांगितला? खर्च वेच अक्कल हुशारी. परत गेली का? रेंज गेली का? परत परत आवाज येत नाही का? लाईक मला देऊन सांगा बरं पटकन. रेंजचाच प्रॉब्लेम खूप होत आहे. इथं बसले नव्हते आज. आवाज येतोय का? आवाज नाही येत सर. ओके. आता येतोय का? आवाज येतोय का? आता येतोय. आवाज स्क्रीन नाही दिसत सर. ते शब्द पण नाही दिसले आधीचे. अनुकरणवाचक शब्दांचं सांगा ना सर. थांबा सांगतोय. सगळं सांगतोय. परत सांगतोय. अंश अभ्यासचं परत सांगतो मी. ठीक आहे. अंश अभ्यासचं परत सांगतो. अंश अभ्यासमध्ये तुम्ही जे काही शब्द लिहिलेत रिपीट सर. ओके रिपीटच करतोय सर. अंश अभ्यासचं परत सांगतोय बघा. अंश अभ्यासमध्ये त्याची व्याख्या अशी सांगते की एखादे अक्षर बदलून येते. एखादे अक्षर बदलून येते. ठीक आहे. एखादे अक्षर बदलून येते. दुसरं असं ह्याची दुसरी एक नियम असा आहे की बदलून आलेले अक्षर बिनकामाचे असते. निरर्थक असते. निरर्थक अक्षर येते. आता ते बीड आलं. झाड बीड काही संबंध आहे का? तिसरं असं की समानार्थक शब्द येतो. समानार्थक शब्द येतो. उदाहरणार्थ धन दौलत. ठीक आहे. आता उदाहरणार्थ मान मरातब. मान मरातब. मरातब काहीच अर्थ नाही आहे. मरातब. रीतरिवाज. ओके. खर्च वेच. डावपेच. समानार्थी शब्द. मेवा मिठाई. बाजारहाट. आलं का लक्षात? हो आता सांगा. लक्षात आलं का मला? दंगा मस्ती. दोघे तिघं सांगतायत मला. बाकीचे सांगा ना. बाकीचे कोणीच लाईक करत नाहीत. कंटाळा नका करू ना. हात तुम्ही थोडं फ्री ठेवलो तर तुमचं अध्ययन होईल. पालापाचोळा. ओके. पालापाचोळा. येस पालापाचोळा. तुमचे हात ॲक्टिव्ह राहिले तरच तुमचं घरदार. तरच काय होईल? तुमचं
अध्ययन होईल. हां, पैसा अडका. ठीक आहे, हे सगळे शब्द अंशाभ्यस्त आहेत. आता याच्यातला एक प्रकार राहिला अनुकरणवाचक शब्द. अनुकरणवाचक शब्द बघा, अनुकरणवाचक शब्द जे असतात ना, या शब्दांमध्ये अनुकरणवाचक शब्दांमध्ये ध्वनिवाचक शब्दांची पुनरुक्ती होते. ध्वनिवाचक शब्द रिपीट होतात किंवा अभ्यस्त होतात. ध्वनिवाचक शब्द काय होतात? पुनरुक्ती होते. अलग लक्षात. ध्वनिवाचक शब्द दिसला की तो काय म्हणायचा, आणि पर्यायामध्ये जर अनुकरणवाचक शब्द हा पर्याय असला तर तुम्ही अनुकरणवाचक शब्दासोबतच जायचं. कळलं का? उदाहरणार्थ आता एका सरांनी सांगितलं होतं की बडबड, हे बडबड शब्द जी माझी चालली आहे ती, कुणाला बडबड कंटाळा पण येत असेल, हे सर कमी बोला आपण जास्त शिकवावं वाटत असेल, पण नाही आता तीच काय करणार. ठीक आहे. किरकिर, घरची कोणी बोलले ते त्यांची किरकिर वाटते, आपल्याला किरकिर वाटते. किरकिर या शब्दामध्ये ध्वनी आहे का नाही? आहे. बडबड या शब्दामध्ये ध्वनी आहे का नाही? म्हणजे आवाज, ध्वनी म्हणजे आवाज बरं का, ध्वनी म्हणजे महेंद्रसिंग धोनी नव्हे, आवाजवाचक शब्द, आवाज. किरकिर. हां, त्यानंतर मी म्हटलं कडकडाट, आता तिकडे कडकडाट चालू आहे. खनखन, नाणं कसं असलं पाहिजे? खनखनीत असलं पाहिजे. खनखन. गडगडाट, चमचम, चमचम, छमछम, चुरी बजेगी छमछम, झुळझुळ, झुळ, सळसळ, झुळझुळ. ठीक आहे, झुळझुळ, सळसळ. घर घर, लुटू लुटू, लुटू लुटू. सर हे शब्द मग पूर्ण, सर हे पूर्ण अभ्यास्त मध्ये नाही येणार का? नाही. बडबड, किरकिर, नाही, नाही नाही का? नाही. त्यांच्यामध्ये जर ध्वनी आपल्याला वाटला बाबा ह्याच्यात ध्वनी येतोय, ध्वनीवाचक आहेत, काहीतरी आवाज दिसण्यासारखं दिसलं तर ते मात्र अनुकरणवाचक मध्येच येतात. आता हे अभ्यास पूर्ण अभ्यास आहे जे जे, याच्यामध्ये ध्वनी आहे का? आवाज आहे का? सर रिमझिम. रिमझिम, हो रिमझिम, हे पण रिमझिम पण अनुकरणवाचक. मी आता म्हटलं समोरासमोर, हा मला सांगा, समोरासमोर हा पूर्ण अभ्यास आहे का अनुकरणवाचक आहे? तुम्ही सांगा. पूर्ण अभ्यास आहे. ठीक आहे, ठीक आहे. कन्फ्यूज करणारं ते देणारच नाहीत तुम्हाला, कन्फ्यूज करणारा पर्यायामध्ये राहणारच नाही. ओके, तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही त्याचं. फक्त एक लक्षात ठेवायचं, त्या शब्दांमध्ये, अभ्यस्त शब्दामध्ये अनुकरणवाचक, याच्यामध्ये असं वाटतं की हे अनुकरणवाचकमध्ये ध्वनी नाही वाटते, पण ध्वनी आहे. याच्यामध्ये न आहे ध्वनी, अनुकरण, न न न ध्वनी आहे, आवाज आहे. ओके, येते लक्षात? येते का लक्षात? चला व्हिडिओ ऑन करा बरं एकदा पटकन, काही सेकंदासाठी व्हिडिओ ऑन करा, बघूया कोण कोण जेवत, स्वयंपाक करत जेवत, ठीक आहे, गप्पा मारत क्लास करताय का? नाही नाही, कोणीच नाही करत सर, नका आरोप नका करू. हेडफोन घालून, आणि कुणाचं तरी मागून कधी कधी हेडफोन, आता चालू होता एकाचा ऑडिओ चालू होता, मी म्हटलं थोडं ऐकू तरी काय चाललंय. चुकीचं आहे ते, पण ते म्हणे सर अरे बाबा दे रे हेडफोन, दे रे पटकन दे हेडफोन. म्हटलं तेवढ्यात त्यांचा माईक बंद करून टाकला. ठीक आहे, अशा पद्धतीनं आपलं चाललं आहे. हसत खेळत तुम्ही क्लास केला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. लोड जर घेता असाल तर मग काही कामच नाही बरं का, आहे ते बी विसरून जाईल. आणि तुम्हाला सांगतो, तुमचं मानसशास्त्र जर विसरूनच जाईल. तुम्ही फक्त लोड घ्या, तुम्ही टेन्शन घ्या, मानसशास्त्र शिकवलेलं बी आणि तुम्ही वाचलेलं बी जाईल. म्हणून अजिबात लोड घ्यायचा नाही आणि लोड टेन्शन द्यायचं